हॅलो एव्हरीवन, वेलकम टू डबल अकॅडमी। पहा, आदिवासी विकास भरती 2025 यामध्ये नाशिक विभागामध्ये संशोधक सहाय्यक या पोस्ट साठी जी काही एक्झाम कंडक्ट करण्यात आली होती IBPS द्वारे, त्याची आता गुणवत्ता यादी जी आहे ती जाहीर झालेली आहे। ज्या विद्यार्थ्यांचं नाव या गुणवत्ता यादीमध्ये आलेलं आहे त्या सगळ्यांना अभिनंदन। आणि आता आपण त्या रिगार्डिंग जी डिटेल इन्फॉर्मेशन आहे ती पाहणार आहोत। त्याआधी पहा, अकॅडमीमध्ये नवी मुंबई महानगरपालिका आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिका यामध्ये ज्या डिफरंट पोस्ट आहेत, जसं की ANM JNM आहे, पशुधन पर्यवेक्षक आहे, औषध निर्माण अधिकारी असेल, आहार तंत्रज्ञ, सो या सगळ्यासाठी बॅचेस ज्या आहेत त्या सुरू झालेल्या आहेत। आणि यामध्ये जो तुमचा अपडेटेड सिलेबस आहे त्याच्या अकॉर्डिंगली सिलेबस जो आहे तो कव्हर केला जातोय। ई बुक, टेस्ट सिरीज आणि नोट्स जे आहेत तुमच्या अपडेटेड सिलेबसच्या अकॉर्डिंगली तुम्हाला प्रोव्हाइड केले जात आहेत। तसेच जे तुमचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आहेत त्याचे डिटेल अनालिसिस तुम्हाला प्रोव्हाइड केले जात आहेत। सो ही बॅच जी आहे ती तुम्ही परचेस करू शकता 1500 रुपीज मध्ये, आणि याची व्हॅलिडिटी जी असणार आहे ती 3 मंथ्स एवढी असणार आहे। आणि पर्टिक्युलरली ANM JNM चे स्टुडंट्स पहा, जे प्रिपरेशन करत आहेत, तुमच्या वेकन्सीज ज्या आहेत बऱ्याचशा महानगरपालिका असेल, एम्स, DMER तसेच RRB मध्ये बऱ्याचशा वेकन्सीज येत असतात। सो त्या रिगार्डिंग अकॅडमीमध्ये बॅचेस ज्या आहेत त्या सुरू झालेल्या आहेत आणि तुमचा अपडेटेड जो सिलेबस आहे त्याच्या अकॉर्डिंगलीच या बॅचेस ज्या आहेत त्या डिझाईन केल्या जात आहेत। त्याच्यामुळे डेफिनेटली जर तुम्ही बॅच जॉईन केली तर तुमचे सिलेक्शनचे चान्सेस जे आहेत इन्क्रीज होणार आहेत। सो त्या रिगार्डिंग जर तुमचे काही डाऊट्स असतील किंवा तुम्हाला बॅच जॉईन करायचे असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता 9545 818 303 या नंबरवरती। सो संशोधक सहाय्यक या पोस्टसाठी जे काही गुणवत्ता यादी डिक्लेअर झालेली आहे त्याची इन्फॉर्मेशन आता आपण पाहूयात। बघा, आदिवासी विकास भरती 2024 आपणास कळवण्यात येते की अप्पर आयुक्त नाशिक विभागातील संशोधक सहाय्यक या संवर्गातील लेखी परीक्षेत प्राप्त 45 गुणांच्या आधारे गुणवत्तेनुसार मूळ कागदपत्र तपासणीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी जी आहे ती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। आणि ही जी गुणवत्ता यादी आहे ती तुम्ही देखील चेक करू शकताय tribal.maharashtra.gov.in या वेबसाईटवरती जाऊन। पहा, वेबसाईटचं नाव लिंक असणार आहे tribal.maharashtra.gov.in। ठीक आहे। सो पाहूयात आता की यामध्ये 45% म्हणजे बघा, तुमची 200 मार्क्स साठी जी आहे ती एक्झाम कंडक्ट झालेली होती, त्याचा 45% म्हणजे 90 पेक्षा जास्त मार्क्स मिळवलेल्या विद्यार्थ्यांची ही गुणवत्ता यादी जी आहे ती डिक्लेअर झालेली आहे। ठीक आहे। कट ऑफ जो आहे तो लवकरच डिक्लेअर करण्यात येईल। त्या रिगार्डिंग जर काही इन्फॉर्मेशन असेल ती देखील तुम्हाला कळवण्यात येईल। ठीक आहे। बघा, सो या लिस्ट मध्ये जे पहिलं नाव आहे ते आहे शंतनू डांगे यांचं। ओबीसी कॅटेगरीचे कॅन्डिडेट आहे शंतनू डांगे, आणि त्यांना 180 मार्क्स जे आहेत ते मिळवलेले आहेत। खूपच चांगले मार्क्स यांनी स्कोर केलेले आहेत। पहा, जे टॉपर असणार आहेत त्यांना 180 मार्क्स जे आहेत ते मिळालेले आहेत। आता पाहूयात लिस्ट मधले दुसरं जे नाव आहे ते आहे हर्षल सोनार यांचं। यांनी देखील 180 आहे जे मार्क आहेत ते मिळवलेले आहेत। संशोधक सहाय्यक या पोस्टसाठी या कॅन्डिडेट्सनी बघूयात आणखी कोण कोण आहेत। तर तिसरं नाव जे आहे ते सुनील भोरगे यांचं आहे आणि त्यांनी 174 मार्क्स जे आहेत ते मिळवलेले आहेत। सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन, त्यांनी खूपच चांगले जे मार्क्स आहेत ते मिळवलेले आहेत। 200 पैकी 180 मार्क्स मिळवणारा कॅन्डिडेट हा तुमचा टॉपर असणार आहे। ठीक आहे। त्यानंतर पाहूयात आता लिस्ट मध्ये किती जणांची नाव आहेत। पहिले 10 कॅन्डिडेट कोण कोण आहेत पाहून घ्या। तर 4th नंबरला ज्यांचं नाव आहे ते आहेत भूषण रायते, यांना 174 मार्क्स जे आहेत ते मिळालेले आहेत। नेक्स्ट जे नाव असणार आहे चेतन चौधरी यांचं 172 त्यांनी मार्क्स मिळवलेले आहेत। त्यानंतर पहा 6 नंबरचे जे कॅन्डिडेट आहेत गोविंद कुकडे यांचं नाव आहे याच्यामध्ये, त्यांनी 170 म्हणजे 170 एवढे मार्क्स मिळालेले आहेत। त्याच्यानंतर 8वं जे नाव आहे या लिस्ट मधलं ते आहे प्रदीप कुमार मोरे यांचं, आणि त्यांना 170 जे आहेत ते मार्क्स मिळालेले आहेत। त्याच्यानंतर 9th नंबरला जे नाव आहे ते आहे अभिजित गोमलाडू यांचं। माफ करा जर काही मिस्टेक झाली असेल नावामध्ये। अभिजित गोमलाडू यांचं नाव आहे, 170 मार्क्स जे आहेत त्यांनी मिळवलेले आहेत। त्याच्यानंतर 10वं जे नाव आहे ते आहे श्रीनाथ थोंबले यांचं, त्यांना देखील 170 जे आहेत ते मार्क्स मिळालेले आहेत। बघा, या लिस्ट मध्ये जे पहिलं नाव आहे त्यांना पहिले दोन कॅन्डिडेट आहेत ज्यांनी 180 मार्क्स जे आहेत ते मिळवलेले आहेत, आणि त्यानंतर टॉप 10 कॅन्डिडेट आहेत त्यांना 170 अबाउट म्हणजे 170 ते 180 यामध्ये 10 कॅन्डिडेट आहेत। सो 170 पेक्षा जास्त मार्क्स मिळवणारे 10 कॅन्डिडेट या लिस्ट मध्ये आहेत।
त्यानंतर बघा जे 15वं नाव आहे या यादीतलं ते आहे भूषण सोनावणे यांचं, त्यांना 168 मार्क्स जे आहेत ते मिळवलेले आहेत. त्याच्यानंतर 20वं जे नाव आहे ते आहे दीपक गायकवाड यांचं, त्यांनी 168 मार्क्स मिळवलेले आहेत. सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन, खूपच चांगला स्कोर तुम्ही केलेला आहे. त्याच्यानंतर बघा 21वं जे नाव आहे ते आहे या यादीमधलं प्रवीण माळी यांचं, 166 मार्क्स त्यांनी मिळवलेले आहेत. त्यानंतर वसीम शेख यांचं नाव आहे, 164 त्यांनी मार्क्स मिळवलेले आहेत या एक्झाम मध्ये. त्यानंतर 23rd म्हणजे 23वं जे नाव आहे ते आहे कीर्ती कुमार पाटील यांचं, त्यांनी 164 मार्क्स मिळवलेले आहेत. त्यानंतर 25वं जे नाव आहे ते आहे अभिषेक तांबे यांचं, त्यांना देखील 164 मार्क्स मिळालेले आहेत. बघा 30वं जे नाव आहे या यादीमधलं ते आहे हर्षल गुंजाळ यांचं, 162 मार्क्स मिळवलेले आहेत. सो 162 मार्क्स मिळवणारे 30 कॅन्डिडेट्स किंवा 162 पेक्षा जास्त मार्क्स मिळवणारे पाहूयात आपण. 36 कॅन्डिडेट म्हणजे 36 कॅन्डिडेट यांना 162 पेक्षा जास्त मार्क्स जे आहेत ते मिळालेले आहेत. त्याच्यानंतर पहा 40वं जे नाव आहे या यादीमधलं ते आहे शुभम देशमुख यांचं, 160 मार्क्स त्यांना मिळालेले आहेत. 45वं नाव पहा आकाश राऊत यांचं आहे, 160 मार्क्स मिळालेले आहेत. आणि मला वाटतं 160 मार्क्स मिळालेले 45 विद्यार्थी म्हणजे 160 आणि त्याहून जास्त मार्क्स मिळालेले 45 विद्यार्थी या यादीमध्ये यांचं नाव आलेलं आहे. अगदी हार्दिक मनापासून अभिनंदन आहे त्या सगळ्यांचं, खूपच चांगले मार्क्स त्यांनी स्कोअर केलेले आहेत. बघा त्याच्यानंतर जे 55वं नाव आहे या यादीमधलं ते आहे रोहित पाटील यांचं, 158 मार्क्स जे आहे ते त्यांना मिळालेले आहेत. त्यानंतर 57th नंबरला ज्यांचं नाव आहे ते आहेत मनोज झगडे आणि त्यांना 156 मार्क्स मिळालेले आहेत. सो आता आपण बघूया 150 पेक्षा जास्त मार्क्स मिळालेले किती कॅन्डिडेट्स आहेत ज्यांचं नाव या यादीमध्ये आलेलं आहे. 152 सेम मार्क्सचे पण बरेच कॅन्डिडेट आहेत पहा, जर तुम्ही पाहू शकत असाल तर. बघा 150 मार्क्स पेक्षा जास्त मार्क्स मिळालेले 138 कॅन्डिडेट आहेत आणि 138वं ज्यांचं नाव आहे ते आहेत कुणाल जाधव आणि यांना 150 मार्क्स मिळालेले आहेत. सो 150 पेक्षा जास्त मार्क्स मिळाले जवळपास 138 म्हणजे 138 कॅन्डिडेट यांचं नाव या लिस्टमध्ये आलेलं आहे. सो टोटल किती कॅन्डिडेट आहेत आपण पाहूयात ज्यांना 90 पेक्षा जास्त, म्हणजे ही जी गुणवत्ता यादी लागते ती तुम्हाला 45% मार्क्स ज्या विद्यार्थ्यांनी स्कोर केलेले आहेत त्यांच्या अकॉर्डिंगली लागलेली आहे. सो असे कॅन्डिडेट्स बघा लास्ट 3 जे नेम आहेत ज्यांना 90 मार्क्स मिळालेले आहेत, बरेच कॅन्डिडेट आहेत ज्यांनी 90 मार्क्स मिळवलेले आहेत. सो बघूयात लास्ट 3 नेम्स कोणाकोणाचे आहेत. तर 1353 कॅन्डिडेट्स आहेत ज्यांना 90 पेक्षा जास्त मार्क्स मिळालेले आहेत. सो 1351वं जे नाव आहे ते असणार आहे निशांत रणदिवे यांचं. त्याच्यानंतर सेकंड लास्ट जे नेम आहे सचिन पवार यांचं आहे, त्यांनी देखील 90 मार्क्स जे आहेत ते मिळवलेले आहेत. आणि 1353वं जे नाव आहे ते आहे अंगद मसवले यांचं, यांना देखील 90 मार्क्स मिळालेले आहेत. सो बघा या लिस्टमध्ये 1353 स्टुडंट्स असे आहेत ज्यांना 90 पेक्षा जास्त मार्क्स जे आहेत ते मिळालेले आहेत. आणि आता कट ऑफ लागताना बघा ओपन कॅटेगरीचा जो काही कट ऑफ असेल त्याच्यापेक्षा 4 ते 5 मार्क कमी तुम्ही ओबीसी कॅटेगरीचा जो कट ऑफ लागेल असं कन्सिडर करू शकताय. आणि बाकी जे SC ST कॅटेगरी असेल त्यांना ओपन पेक्षा 8 ते 9 मार्क कमी त्याच्यापेक्षा असा कट ऑफ लागू शकतो. हे अंदाज आहेत, आणखी कट ऑफ रिगार्डिंग इन्फॉर्मेशन गव्हर्नमेंट कडून आलेली नाहीये. ठीक आहे. सो ती जर मिळाली तर लगेच तुमच्यापर्यंत देखील पोहोचवण्यात येईल. यामध्ये सो हे बघा या लिस्ट मध्ये टोटल 1353 कॅन्डिडेट जे आहेत त्यांचं नाव आलेलं आहे. आपण ते बघितलेलं आहे. सो बघा संशोधक सहाय्यक या पदासाठी जे काही कॅन्डिडेट क्वालिफाय झालेले आहेत म्हणजे ज्यांचं गुणवत्ता यादीमध्ये नाव आलेलं आहे त्याविषयी इन्फॉर्मेशन जी आहे ती आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे. नेक्स्ट तुमच्या कट ऑफ विषयी काही इन्फॉर्मेशन असेल तर डेफिनेटली व्हिडिओ बनवून तुमच्यापर्यंत ती पोहोचवण्यात येणार आहे. सो बघा त्यानंतर बघा अकॅडमीमध्ये फार्मसिस्ट किंवा फार्मसी ऑफिसर या पोस्टसाठी जे आहे ते बॅच सुरू झालेली आहे आणि त्यामध्ये जे तुमचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आहेत त्याचे डिटेल अनालिसिस तुम्हाला प्रोव्हाइड केलं जाणार आहे. तसेच तुम्हाला ई बुक टेस्ट सिरीज आणि नोट्स जे आहेत त्या अपडेटेड सिलेबसच्या अकॉर्डिंगली प्रोव्हाइड केले जाणार आहेत. आणि ही बॅच जी आहे ती तुम्ही परचेस करू शकणार आहात 3000 रुपीजमध्ये आणि व्हॅलिडिटी जी असणार आहे
ती 1 इयर एवढी असणार आहे. आणि बघा अकॅडमीमध्ये ANM JNM असेल, पशुधन पर्यवेक्षक असेल, औषध निर्माण अधिकारी या सगळ्यासाठी जे आहेत बॅचेस सुरू झालेले आहेत. आणि या बॅचेसमध्ये देखील तुमचा जो सिलेबस आहे तो अपडेटेड सिलेबसच्या अकॉर्डिंगलीच कव्हर केला जातो. आणि ई बुक टेस्ट सिरीज आणि नोट्स जे आहेत त्या देखील अपडेटेड सिलेबसच्या अकॉर्डिंगलीच तुम्हाला प्रोव्हाइड केले जातात. सो या रिगार्डिंग जर तुमचे काही डाऊट असतील तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता 9545818303 या नंबरवरती. आणि बघा या रिगार्डिंग तुम्हाला जी काही इन्फॉर्मेशन कळवण्यात आलेली आहे ती तुम्हाला कशी वाटली नक्कीच तुम्ही कमेंट करून सांगू शकताय. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. बाकी तुमच्या कट ऑफ विषयी जर काही इन्फॉर्मेशन मिळाली तर लगेच तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात येईल. धन्यवाद.